म्हणाले बरं का ना, मी येतो, आराम करा. बलराम श्रीकृष्ण कक्षेत गेलेले आराम करतात. भगवंताने कोणतंच दुःख जास्त काळ हृदयामध्ये साचवून ठेवलं नाही बरं. का साचवून ठेवलं नाही? पुढे जगाला तोंड दाखवायचं होतं. आणि जर दुःख हृदयात ठेवलं असतं ना तर दृष्टांचा सामना काहीच ना केला नसता. म्हणून दुःख हृदयामध्ये जास्त काळ कोंडून ठेवलेलं नाही. सकाळी उठले आणि बलराम दादा म्हणतायत, कान्हा चल ना, मथुरेमध्ये जन्म झाल्यापासून आलेलो नाहीये, थोडं फिरून येऊया. कान्हा म्हणाले ठीक आहे जाऊ भैया, चला आपण वृंदावनामध्ये थोडं भ्रमण करूया, मथुरेमध्ये भ्रमण करूया. बलराम दादा श्रीकृष्णाने चपला घातल्या, पादत्राणे घातली आणि मथुरेमध्ये भ्रमण करताय. मथुरावासी तर असे बघताय जसं आपल्या मथुरेमध्ये दुसरा सूर्य झाला की काय. कोणी खिडक्यातून बघताय, कोणी दरवाजातून, कोणी गच्चीतून, कोणी पुष्प वर्षाव करताय आणि म्हणताय अगं गोपी, अगं हाच का नाही बरं तू, हाच आपल्या वृंदावनामध्ये घोड्या करायचा, हाच आहे तो. बघ ना दिसायला किती सुंदर आहे ग, किती निरागस आहे. तू येतोय तर जसं काही आनंदच येतोय असं वाटतंय का त्याच्याकडे बघून. बघ ना किती सुंदर आहे दिसायला, माझ्या पोटी सुद्धा असंच बाळ जन्माला यायला पाहिजे का, किती सुंदर आहे बघ ना. प्रत्येक गोपिका भगवंताबद्दल काही ना काही गुणगान गाते. मथुरामध्ये फिरत असताना बलराम कान्हाला म्हणाले, का रे कान्हा बघ ना, आपण एका राजाच्या राज्यात आलेलो, आपले वस्त्र कशी आहेत बघा. कार्यक्रमात जाताना वस्त्र कसे पाहिजे, नवे कोरे इस्त्रीचे, तरच घालू, नाही तर नाही. कान्हा म्हणाला बरं तुला कपडे पाहिजे दादा, कपड्यांची व्यवस्था. तिकडून एक धोबी येत होता, तो कंसाच्या राज्यातला होता. कंसाच्या राज्यातला होता म्हणून थोडा आडाऊ होता, रागीट होता. जर आमच्या कान्हाच्या राज्यातला असता ना सात्विक असता, पण हा कंसाच्या राज्यातला होता ना अशोक नगरचा पाहिजे होता, एकदम भारी. हा कंसाच्या राज्यातला होता. आणि कान्हाने त्या धोबी दादाला आवाज दिला की दादा इकडे या ना. तो धोबी आला आणि विचारलं, काय रे का आवाज दिला. कान्हा म्हणाला की आम्हाला कपडे पाहिजे, आम्ही गवळ्याचे कपडे परिधान केलेले आहेत ना, आम्ही राजाच्या राज्यात आलेलो म्हणून आम्हाला राजासारखे कपडे द्या. तो धोबी म्हणाला, कळतं का तुम्हाला कपडे कोणाकडे मागावे, पात्र नाही का तुमची राजाचे कपडे घालण्याची. कान्हा बलराम दादांच्या कानात हळूच म्हणतोय, काय बलराम दादा आडवूस दिसतंय, खडूसच आहे, मी किती नम्रतेत बोलतोय आणि हा बघ किती काय बोलतोय. बलराम दादा म्हणाले, अरे आढळू लोकांना आढळूतच उत्तर द्यायचं. बलराम दादांनी एक ठोसा मारला, तो धोब्याला उलट केलं, त्याच्या ज्या चांगले कपडे होते ना ते परिधान करून घेतले न विचारता. बघा विचारून जर कोणी मागितलं नाही ना डायरेक्ट घुसायचं. ते कपडे सुंदर परिधान केले, राजाचे कपडे परिधान केलेले आणि परत पुन्हा बलराम आणि आमचा कान्हा मथुरेमध्ये फिरताय. मथुरेमध्ये त्यांनी एक वेगळंच दृश्य बघितलं आणि ते दृश्य असं बघितलं की 3 ठिकाणी एक वाकडी स्त्री होती, जिचं डोकं हे जमिनीला लागायचं. तिने आकाशाकडे कधीच वर बघितलं नव्हतं आणि त्या अशा स्त्रीचं नाव होतं सैरंध्री. तिला गावातले सगळे लोक पूजा म्हणायचे. तुमच्या भगवंताने बघितलं एवढी वाकलेली स्त्री, तिचं डोकं जमिनीला लागतंय तरी आमचं भगवंत मागून आवाज देत आहे, सुंदरी. पूजेनं मागून बघितलं, मला सुंदरी म्हणणार कोण. आतापर्यंत मला कोणी चांगलं तर म्हटलंच नाही, कुबडी म्हणायचं तिला सगळे, कारण की डोकं जमिनीला लागायचं ना, म्हणून तिला कोणी कुबडी म्हणायचं, कोणी कुब्जा म्हणायचं, पण सैरंध्री कोणीच म्हटलं नाही. कारण की नाही म्हणत लोकांना सौंदर्याला किंमत देतात, मनाला किंमत देत नाही. दिसायला सुंदर की दादा दादा ताई ताई, दिसायला थोडं खराब असलं तर किंमत सुद्धा देत नाही हो. म्हणून मनाला किंमत द्या, शरीराला किंमत द्या. भगवंताने तिचं मन ओळखलं, तिच्या हातामध्ये उठण्याची वाटी होती आणि कान्हाने विचारलं, काग ताई, काग सुंदरी कुठे घेऊन चालली उठणं. तेव्हा तर सैरंध्रीनं सांगितलं, हे उठणं मी
कंसाला घेऊन चालली. माझ्या हातात उठणं त्याला खूप आवडतं, म्हणून मी त्यांना हे उठणं घेऊन चालली. पण आता ती उठणं लावण्याची पात्रता कंसात नाही, ती पात्रता तुमच्यात आहे, म्हणून तुम्ही उठणं हे लावावं. त्या खुर्चीने आमच्या भगवंताला उठणं लावलं. उठणावर आमचे भगवंत प्रसन्न झाले. एका उठणावर प्रसन्न होता तो भगवंत. फक्त भक्ती भावानं देता आलं पाहिजे.